तर हे आहेत आपले इगो इटलीचे रायडिंग बूट्स आणि आत्ताच मी मुंबई रत्नागिरी गोवा आणि गोवा रत्नागिरी मुंबई अशी रिटर्न राईड केलेली आहे। तर त्या राईडमधले हे आपले डर्टी शूज झालेले आहेत। तर हे आपल्याला आता क्लीन करायचे आहेत। क्लीन करायची प्रोसेस काय असणार आहे ते मी तुम्हाला पटापट दाखवतो। मी सुद्धा हे फर्स्ट टाइम करतोय, सो एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणून मी हा बनवतोय। तर चला पटापट स्टार्ट करूया, आपले बूट्स क्लीन करूया। हे वॉटरप्रूफ जरी असते तरी आपण हे पाण्यामध्ये धुवत वगैरे नाही, सो कसे क्लीन करायचे ते पटापट बघूया आपण। सो मी क्लीन करण्यासाठी एक मायक्रोफायबरचा कपडा घेतला आहे आणि हा पाण्याचा स्प्रे आहे, त्याच्यात पाणी भरलेलं आहे आणि हा थोडासा ओलसर करून घेतलेला आहे। तर ह्याला मी स्प्रे करतो थोडा आणि या कपड्याने पुसून घेतो। पहिली वरची बाजू पुसून घेतो। तर आता मी थोडे सुकायला ठेवतो, पूर्ण ड्राय झाल्यावरती आपण पुढची प्रोसेस सुरू करू। तर या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकारची प्रोसेस बघणार आहोत। एक बूट्सवर आपण एक प्रकारची प्रोसेस ट्राय करणार आहे आणि दुसऱ्या बूटवर दुसऱ्या प्रकारची। तर ह्या प्रोसेसमध्ये आपण ओल्या मायक्रोफायबरने आणि पाण्याचा थोडासा स्प्रे करून बूट साफ करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण माझ्याकडे असलेला ऑक्टोरॉइसचा हेल्मेट अँटीबॅक्टेरियल स्प्रे आहे, ज्याच्याने मी हेल्मेट क्लीन करतो आणि मी हा दुसरा मागवलेला म्हणजे एक यूज करून झालाय, हा दुसरा मागवलाय। तर हा आपण ह्याच्यावरती ट्राय करणार आहोत। हा फोम स्प्रे आहे। तर हा थोडा वेळ आपण ड्राय व्हायला ठेवूया, म्हणजे थोडं मॉइश्चर त्याच्यामध्ये खेचलं जाऊ दे, मग आपण ह्याला क्लीन करूया। तर हा पूर्णपणे ड्राय झालेला आहे, पूर्णपणे असं नाही बट बऱ्यापैकी। तर ह्याला आपण या मायक्रोफायबरने क्लीन करून घेऊया। तर अशा प्रकारे आपला एक बूट क्लीन झालेला आहे, बघू शकता तुम्ही, आणि थोडी शायनिंगही आलेली आहे। तर आता आपण पटापट दुसरा बूट घेऊया। हा आहे आपला दुसरा बूट। तर मला असं वाटतंय की ह्याच्यावरती ना आपण डायरेक्टली हा स्प्रे करून बघूया, म्हणजे पाणी वगैरे न स्प्रे करता डायरेक्टली हा स्प्रे करून बघूया का। असं खूप डस्ट पण वाटतंय, मला असं वाटतं की पहिलं थोडं क्लीन करून घेऊया की हे करूया। ठीक आहे, चला ट्रायल म्हणून आपण डायरेक्टली हा स्प्रे मारून बघूया। हा शेक करून मारला ना तर चांगला बाहेर येतो, डायरेक्टली मारला ना तर एकाच पॉइंटला येतं। ओके, तर हा थोडा वेळ ड्राय करत ठेवूया। तर आता हा बऱ्यापैकी ड्राय झाला आहे, त्याला क्लीन करून घेऊया मायक्रोफायबर क्लॉथ।
हा इफेक्ट पण चांगला आहे, इनफॅक्ट हाच चांगला आहे. पाण्याचा स्प्रे करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली हा स्प्रे केला ना तर चांगला रिझल्ट मिळतोय. येस, हे रिफ्लेक्टर्स आहेत. माझ्या या रायडिंग बूट्सवरती पण मी माझा व्हिडिओ बनवलेला आहे, यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही बघू शकता, मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देतो. मस्त झालं, छान, आणि स्मेल पण छान येतो ह्याचा. तर हा एक बूट आणि हा एक बूट, दोन्ही बूट्स चांगल्या प्रकारे क्लीन झालेले आहेत. पण थोडे शाईन येण्यासाठी मी अजून एक गोष्ट ट्राय करणार आहे, बघूया ती सक्सेस होते का. तर हे मोटोमॅक्सचं इन्स्टा शाईन पॉलिश स्पंज आहे, ते मी माझ्या बाईकला वापरतो. बट आपण ह्याच्यावरती यूज करून बघूया. MRP आहे 25 रुपये, 15 रुपयाला मिळतं. आणि रिलायन्समधून घेतलं तर अजूनच स्वस्तही तुम्हाला मिळतं, म्हणून मी एकदाच आणून ठेवतो रिलायन्समधून. कधी कधी बाय वन गेट वनच्या ऑफर असतात. तर आता आपण हे याच्यावरती अप्लाय करून बघूया. तर हे शूज पूर्णपणे सुकलेले आहेत. आपण एक एक करून ह्याच्यावरती हा स्पंज अप्लाय करूया. इफेक्टिव्ह तर आहे, याचा फरक तुम्हाला लगेच समजून येईल. हे बघा, दोन्ही बूटमध्ये फरक बघा. हा न्यू सारखा शाईन झाला आहे आणि ह्याची शाईन गेली आहे, बाकी क्लीन झालं आहे. तर नक्कीच हा फायदेशीर ठरू शकतो. आता आपण हा दुसरा बूट पण घेऊया. मी आत्ता जस्ट मुंबईवरून रत्नागिरीची राईड केली आणि रत्नागिरीवरून गोव्याची राईड केली. तुम्ही जर माझा तो व्हिडिओ बघितला नसेल तर यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. खूप इंटरेस्टिंग आहे, मजा आली यावेळेला. सोलो राईड केली मी आणि टोटल किलोमीटर आपले झाले त्याच्यामध्ये 1340. सगळं बजेट वगैरे मी तुम्हाला तिथे दिलेलं आहे. तर नक्की तो व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडेल. त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि हे जे बाईकच्या ॲसेसरीज आहेत ना, किंवा रायडिंगच्या ॲसेसरीज, बूट्स, जॅकेट, त्याचीसुद्धा प्लेलिस्ट आपल्या अकाउंटवरती तुम्हाला बघायला मिळेल, आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तुम्ही तीसुद्धा चेकआउट करू शकता. सो फायनली आपले शूज क्लीन करून झालेले आहेत. मस्त, एकदम नवीन, हा सुपर क्लीन. तर हा आपला बूट्सचा बॉक्स आहे. ह्याच्यामध्ये हे सिलिका जेल आहे आणि हे शूजचेच पॅकेट्स आहेत. तर ह्याच्यात आपण आता शूज ठेवून देऊया आपले. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जरा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुठल्या मित्राला या व्हिडिओची गरज असेल तर त्यांना शेअर करा. आणि हो, आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.